आठवले ना लहानपणीचे दिवस? नक्कीच आठवले. Friends, we all remember this game, which we all played in our childhood. But according to this game song, we really lost the letter in the modern world of mobile. आज खरंच शॉर्टकटच्या आधुनिक जमान्यात आपण विसरून गेलो की लेटर म्हणजेच पत्र कसे लिहितात. वेलकम टू मनोवेदक एज्युकेशनल चॅनल. स्पेशल थँक्स टू मिस्टर जगदीश केनी सर who taught me such a nice technique. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, तसेच मनोवेदक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर मिळेल. तसेच आपल्या मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करा. लेट्स सी व्हॉट इज लेटर रायटिंग कॉन्सेप्ट. A letter is a written message that can be handwritten or printed on a paper. It is usually sent to the receptionist via mail or post in an envelope. Any such message that is transferred via post is a letter, a written conversation between two parties. पत्र हा लेखी संदेश आहे जो हस्तलिखित किंवा कागदावर छापला अथवा लिहिला जातो. प्राप्तकर्त्यास पत्र हे लिफाफ्यामध्ये भरून पोस्टाद्वारे पाठवले जाते. पूर्वी राजा महाराजांच्या काळामध्ये पत्र लिहून कबुतराच्या पायाला बांधून पत्र व्यवहार होत असे. तसेच घोडेस्वार पत्र घेऊन जात असत आणि आज ईमेलद्वारे पत्र पाठवले जात आहे. टाइप्स ऑफ लेटर्स. देर आर ब्रॉडली टू टाइप्स ऑफ लेटर्स. वन फॉर्मल लेटर अँड अनदर इनफॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर. These letters follow a certain pattern and formality. They are strictly kept professional in nature and directly address the issue concerned. For example, letter to headmaster, office, college, letter to the principal of a college or an institution, to higher official authority, job application, etc. All these examples of formal letter. We need to write formal letters mentioning their post, proper address, proper salutation, subject, body, complimentary closing, and providing detail about applicant. फॉर्मल लेटरला आपण मराठीमध्ये औपचारिक पत्र असे म्हणतो. माहिती आणि तथ्ये इत्यादी एकमेकांमधील विनिमय करण्यासाठी औपचारिक पत्र कार्यालय, संस्था इत्यादींद्वारे वापरली जातात. ही पत्र लिहिताना औपचारिकता लक्षात ठेवल्या जातात. उदाहरणार्थ सामाजिक पत्र, तक्रार पत्र, अर्ज, सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींना जी पत्र लिहिली जातात ही औपचारिक म्हणजेच फॉर्मल लेटर्स असतात. इनफॉर्मल लेटर. दीज आर पर्सनल लेटर्स. दे नीड नॉट फॉलो एनी सेट पॅटर्न्स ऑर adhere to any formalities. They contains personal information or a written conversation. Informal letters are generally written to friends, mother, father, uncle, auntie, sister, friend, relative, etc. इन्फॉर्मल लेटरला मराठीमध्ये अनौपचारिक पत्र असे म्हणतात. जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित इत्यादींसाठी आपण अनौपचारिक पत्र लिहितो. ह्या पत्राला वैयक्तिक पत्र असे देखील म्हटलं जाते. लेट्स सी the format of letter writing. First we see the format of letter writing which we used previously. Now the letter writing format is changed. आता आपण जुनं लेटर रायटिंगचं फॉर्मॅट बघूया जे आजपर्यंत आपण वापरत होतो. आता मात्र लेटर रायटिंगचा फॉर्मॅट बदललेला आहे. इन ओल्ड फॉर्मॅट वी वेअर रायटिंग सेंडर ॲड्रेस, डेट in the right margin or right side of the पेपर. जुन्या फॉर्मॅटनुसार आपण पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, दिनांक हे कागदाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये किंवा उजव्या बाजूला लिहत असो. मात्र नवीन फॉर्मॅटमध्ये ते आपल्याला डाव्या बाजूला लिहायचे आहे ब्लॉक फॉर्मॅटनुसार. ते आपण बघणारच आहोत. सॅल्युटेशन and body of the letter and closing of the letter we were writing in old pattern at the left margin or left side of the paper. सॅल्युटेशन म्हणजे काय तर अभिवादन करतो आपण एखाद्याला, डिअर सर,
माय डिअर फ्रेंड ते. बॉडी ऑफ द लेटर म्हणजे काय, पत्राचा मुख्य भाग ज्याच्यामध्ये आपण मजकूर लिहितो. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग म्हणजे काय, पत्राचं अभिवादनपर शेवट, म्हणजे आपण अभिवादन करून पत्राचा शेवट करतो. सॅल्युटेशन, बॉडी ऑफ द लेटर आणि क्लोजिंग ऑफ द लेटर आपण जुन्या पत्राच्या फॉर्मॅटनुसार डावीकडे लिहत होतो. अँड अगेन द सिग्नेचर ऑन द राईट साईड. अकॉर्डिंग टू ओल्ड पॅटर्न वी वेअर रायटिंग सिग्नेचर ऑन द राईट साईड ऑफ द और राईट मार्जिन ऑफ द पेपर. जुन्या पॅटर्ननुसार आपण सही ही उजव्या बाजूला करत होतो. नाव लेट्स सी न्यू पॅटर्न ऑफ द लेटर रायटिंग. आता आपण पत्रलेखनाची नवीन पद्धत बघूया. इन बोथ पॅटर्न ओल्ड अँड न्यू कंटेन इज सेम, जस्ट द पोझिशन इज चेंज्ड. नवीन आणि जुन्या पत्रामध्ये मुद्दे तेच आहेत, मात्र त्यांची जागा चेंज झालेली आहे. बघूया. इन ओल्ड पॅटर्न वी यूज टू राईट सेंडर ॲड्रेस, डेट अँड सिग्नेचर in the right margin of the page. But in new pattern that is known as block format, we have to write all three things in left side of the or left margin of the page. जुन्या पत्र लिहिण्याच्या पद्धतीमध्ये आपण ॲड्रेस, जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता आणि दिनांक हे उजव्या कोपऱ्यात लिहत होतो. त्याचप्रमाणे सिग्नेचर सर्वात शेवटी आपण उजव्या कोपऱ्यात करत होतो. ती आपल्याला नवीन पद्धतीमध्ये डावीकडे लिहायची आहे. आणि त्याचप्रमाणे सॅल्युटेशन, बॉडी ऑफ द लेटर आणि क्लोजिंग ऑफ द लेटर हे डावीकडेच राहणार. बाकी कोणताही फरक दोन्ही पद्धतीमध्ये नाही. नाव लेट्स सी SSC बोर्ड मार्किंग स्कीम. लेखनाला एकूण 5 मार्क आहेत, तर प्रत्येक मुद्द्याला मार्क किती आहेत ते आपण बघूया. जर विद्यार्थ्यांनी सेंडर ॲड्रेस अँड डेट परफेक्ट लिहिली असेल तर त्याला तुम्हाला अर्धा मार्क मिळू शकतो. हाफ मार्क फॉर सेंडर ॲड्रेस अँड डेट. सॅल्युटेशन्स म्हणजे अभिवादन, डिअर सर, डिअर फ्रेंड, त्याच्यासाठी अर्धा मार्क. मेन बॉडी ऑफ द लेटर म्हणजे मुख्य मजकूर जो तुम्ही लिहितात, म्हणजेच पहिला पॅराग्राफ, दुसरा पॅराग्राफ, त्याला तुम्हाला आहेत 2.5 मार्क. अँड क्लोजिंग ऑफ द लेटर, क्लोजिंग म्हणजे पत्राचा शेवट तुम्ही कसा करतात. उदाहरणार्थ कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स, डू राईट मी सून, नथिंग मोर टू पेन, क्लोजिंगला आहे अर्धा मार्क. आणि ग्रामर, ह्या पत्रलेखनामध्ये तुम्ही ग्रामरचा जो वापर करतात त्या ग्रामरच्या वापरासाठी तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स, कॅपिटलायझेशन, कोहिरंट वोकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर्स, ऑल दिस कम्स अंडर अ ग्रामर सेक्शन. Many students fails to write a letter, or it's a hard topic for some students. For such students, let's see a fixed format which you can use in all informal letters. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लेटर रायटिंग किंवा कोणत्याही प्रकारचं रायटिंग, लेखन हे कठीण जाते. म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र लिहिण्यासाठी एक फिक्स पॅटर्न किंवा एक फिक्स पॅराग्राफ मी तुम्हाला देतो, जो तुम्हाला कोणत्याही इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्रामध्ये वापरता येईल. चला तर बघूया. लेट्स सी अ फिक्स फॉर्मॅट फॉर इन्फॉर्मल लेटर रायटिंग और फिक्स पॅराग्राफ. इन फर्स्ट ब्लँक प्लेस यू हॅव टू राईट सेंडर नेम, म्हणजे पहिल्या रिकाम्या जागी तुम्हाला पत्र पाठवणाऱ्याचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर कॉमा देणं अनिवार्य आहे. In second blank space, you have to write sender address. You can use 2 or 3 lines there, doesn't matter. दुसऱ्या रिकाम्या जागी तुम्हाला पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहायचा आहे व पत्ता जेवढा मोठा असेल त्या हिशोबाने तुम्ही तिथे लाईन्स वापरू शकतात. थर्ड लाईन, देअर यू हॅव टू राईट अ लेटर डेट. ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिताय त्या दिवशी तुम्हाला काय लिहायचे, तिथे दिनांक लिहायचे आणि दिनांक लिहिल्यानंतर तिथे फुल स्टॉप द्यायला मात्र विसरू नका. देन लिव्ह 1 लाईन. त्याच्यानंतर एक ओळ सोडून द्यायची आहे, त्याच्यानंतर सॅल्युटेशन, माय डिअर डॅश डॅश डॅश. तुम्हाला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव तुम्ही तिथे टाकायचं आहे. माय डिअर फ्रेंड किंवा माय डिअर राज, माय डिअर ब्रदर, माय डिअर फादर, जो कोणी असेल. देन गिव्ह अ कॉमा. समजा लिहिलं माय डिअर फ्रेंड, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1 लाईन सोडून द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पॅटर्ननुसार, ब्लॉक पॅटर्ननुसार तुम्हाला पॅरेग्राफ सोडायचा नाही आहे. मात्र प्रत्येक पॅरेग्राफच्या मध्ये तुम्हाला 1 ओळ मात्र नक्की सोडायची आहे.
After writing salutation, leave one line, then start to write a paragraph, but don't make a para according to new pattern. After writing salutation, you must write first paragraph as it is. Let's see the first paragraph and its Marathi meaning. Thank you very much for your last letter. थँक्यू म्हणजे धन्यवाद. तुमचं मागील पत्र मिळालं त्याच्याबद्दल धन्यवाद. आय एम व्हेरी हॅपी टू नो दॅट एव्हरीथिंग इज फाईन देअर. तिकडे सर्व कुशलमंगल आहे हे जाणून आनंद झाला. आता हे वाक्य आहे, हे कदाचित तुम्हाला चेंज करावं लागेल. सपोज जर तुम्हाला मित्राला पत्र लिहायला सांगितलं असेल आणि सांगितलं असेल की राईट अ लेटर टू विश हिम हिज हॅपी बर्थडे, मग हे वाक्य चालेल. बट जर समजा तुम्हाला सांगितलं असेल मित्राचे आजोबा वारलेले आहेत आणि त्यांचं सात्वन करायला पत्र लिहा, तर हे वाक्य तिकडे चालणार नाही. बरोबर. आय एम व्हेरी हॅपी टू नो दॅट, नाही तर सांगेन माझे आजोबा वारले आणि ह्याला दुःख नाही झालं, बिचाऱ्या मित्राला वाईट वाटेल. असो मस्करीचा भाग आहे. तेव्हा हे वाक्य तुम्ही एकतर लिहू नका किंवा ह्याच्या बदली तुम्ही दुसरं वाक्य लिहू शकतात. यू कॅन राईट देअर आय फील व्हेरी सॅड बिकॉज युअर ग्रँडफादर इज नो मोर, or you can just write there I feel very sad, or write I am shocked to hear about your grandfather. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे मेनी डेज पास, बरेच दिवस झाले. आय कुड नॉट राईट अ लेटर टू यू बिकॉज, मी तुम्हाला पत्र लिहू शकलो नाही कारण आय वॉज व्हेरी बिझी इन माय स्कूल ॲक्टिव्हिटीज, मी माझ्या शाळेच्या कृतिक्रमांमध्ये किंवा मी माझ्या शाळेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजेच कृतीमध्ये बिझी होतो. आय मिस यू टू मच, मला तुमची खूप आठवण येते. हाव आर यू ऑल, तुम्ही सर्व कसे आहात. आय एम फाईन हिअर, मी इथे मस्त आहे. अँड होप यू विल ऑल्सो बी, आणि आशा करतो की तुम्ही सुद्धा चांगले असाल. यू नीड नॉट वरी अबाउट मी, माझी अजिबात काळजी करू नका. आय एम वर्किंग हार्ड, मी मेहनत करतोय. आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन द बेस्ट ऑफ स्पिरिट, म्हणजेच पत्र वाचून तुमच्यामध्ये नवचैतन्य येईल किंवा तुम्हाला आनंद होईलच. हा पहिला पॅरेग्राफ तुम्हाला जसाच्या तसा लिहायचा आहे. राईट फर्स्ट पॅरा ॲज इट इज, देन लिव्ह वन लाईन ब्लँक. त्याच्यानंतर एक ओळ तुम्ही सोडा, म्हणजेच आपल्याला इथे पॅरेग्राफ करायचा आहे. पॅरेग्राफ करण्यासाठी एक ओळ सोडावी लागणार. त्याच्यानंतर आय राईट दिस लेटर टू टेल यू अबाउट डॅश डॅश डॅश, म्हणजे मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे कशासाठी ते कारण आपल्याला इथे लिहायचं आहे, आणि ते कारण तुम्हाला जो विषय दिला असेल तर विषय ते तुम्हाला पुढे लिहायचं आहे. ते आपण एक्सप्लेन करताना बघणारच आहोत. तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतील परीक्षेमध्ये, त्या पॉईंट्सला अनुसरून 4-5 वाक्य लिहायची आहेत. त्याच्यानंतर शेवटचा पॅरेग्राफ. नाव लेट्स सी लास्ट पॅरेग्राफ, फिक्स पॅरेग्राफ. शेवटी पत्राच्या तुम्हाला हा पॅरेग्राफ जसाच्या तसा लिहायचा आहे. लिव्ह वन लाईन आफ्टर सेकंड पॅरेग्राफ. दुसरा पॅरेग्राफ झाल्यानंतर तिसरा पॅरेग्राफ लिहिण्यापूर्वी एक पुन्हा ओळ सोडा पॅरेग्राफ करण्यासाठी. रेस्ट ऑल इज ओके, सर्व काही व्यवस्थित. गिव्ह माय रिगार्ड्स टू एल्डर्स, म्हणजे वडीलधाऱ्यांना नमस्कार. लव टू ऑल, सर्वांना प्रेम व्यक्त केलं आहे सर्वांविषयी. इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय, तुझ्या प्रतिसादाची उत्सुकतेने वाट बघतो. डू राईट मी सून, लवकरात लवकर मला पत्र लिही. वी विल मीट सून, आपण लवकरच भेटूया. नथिंग मोर टू पेन, जास्त काही लिहत नाही. माय प्रेयर्स आर ऑलवेज विथ यू, माझे आशीर्वाद किंवा प्रार्थना सदैव तुमच्यासोबत आहे. मिस यू ऑल अलॉट, तुमची सर्वांची खूप खूप आठवण येते. बाय बाय. त्याच्यानंतर एक ओळ सोडायची आहे. ॲज अ पॅरेग्राफ यू हॅव टू लिव्ह वन लाईन ब्लँक, देन राईट युअर्स लव्हिंगली or yours truly, your son, your friend, whatever you like. मात्र विद्यार्थी मित्रांनो, युअर्सला ॲपॉस्ट्रॉफी प्रत्यय लावू नका व लविंगली नंतर कॉमा द्यायला विसरू नका. देन राईट युअर नेम ऑर सेंडर्स नेम, किंवा तुम्हाला जे तुम्ही पहिल्या सुरुवातीला सेंडर म्हणजे पत्र पाठवण्याचा पत्ता लिहिलेला आहे त्याच्यात जे पत्र पाठवण्याचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे सुरुवातीला, म्हणजेच युअर्स लव्हिंगली नंतर तुम्हाला पत्र पाठवणाऱ्याचं नाव लिहायचं आहे. नाव लेट्स सी an example of informal letter. We will solve it according to our pattern. In board question paper, question 5A is letter writing question for 5 marks, and there are 2 types of letters. You have to attend one letter
either informal or formal. Informal letter is A1 and formal letter is A2. तुम्हाला प्रश्न क्रमांक 5A मध्ये लेटर रायटिंगचा प्रश्न येतो बोर्डाच्या पेपरमध्ये 5 मार्कासाठी. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लेटर असतात, एक इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्र आणि दुसरं A2 मध्ये येते फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. ह्या दोघांपैकी एक तुम्हाला सोडवायचं असते. आता आपण सब्जेक्ट बघूया. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर. तुम्हाला सांगितलेलं ही ॲडव्हर्टाईज वाचा आणि खालील दोघांपैकी कोणतं तरी एक पत्र सोडवा. प्रथम आपण ॲडव्हर्टाईज बघू. विजिट scenic beauty, enjoy seafood and the life in Goa. Points are given: a living paradise on earth, visit temple and churches, experience boating and all water sports, comfortable stay and enjoyable sea beaches. Contact the office in charge, Department Goa, Goa Tourism, pin code number is 403505. So now we are going to attend informal letter. आता आपण इन्फॉर्मल लेटर कसं सोडवतात ते बघूया. बघा प्रश्न काय दिला आहे. A1 इन्फॉर्मल लेटर. यू आर गणेश ऑब्लिक गौरी पाटील फ्रॉम मुंबई. तुमचं नाव एकतर गणेश किंवा गौरी पाटील दोघांपैकी एक आहे. कुठून आहेत तुम्ही? मुंबई. तुमचा ॲड्रेस दिलेला आहे मुंबई. सो रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग परमिशन टू जॉईन युअर स्कूल्स टूर टू गोवा. हे पत्र वरील ॲडव्हर्टाइजमेंट वाचा, वरील जाहिरात वाचा आणि राईट अ लेटर टू युअर फादर. कोणाला पत्र लिहायला सांगितलं आहे? तुमच्या वडिलांना. कशासाठी? आस्किंग परमिशन टू जॉईन युअर स्कूल टूर टू गोवा. तुमच्या शाळेची ट्रिप चाललेली आहे कुठे? गोव्याला. आणि त्या गोव्याला जाणाऱ्या ट्रिपची परवानगी घेण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ट्रिपला जायचं आहे म्हणून पप्पांची परवानगी मागणारं पत्र तुम्हाला लिहायचं आहे. मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. वरील दिलेल्या जाहिरातीतील मुद्द्यांचा वापर करून पत्र लिहा. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. तुम्ही स्वतःचे मुद्देसुद्धा वापरू शकतात. लेट्स सी एन एक्झाम्पल ऑफ इन्फॉर्मल लेटर रायटिंग. बिफोर रायटिंग लेटर प्लीज रीड question very properly. Now find out sender name in this question. Yes, you are right. The sender is Ganesh Patil or Gauri Patil. Either you can write Ganesh Patil or Gauri Patil. जर मुलांनी गणेश पाटील लिहिलं किंवा गौरी पाटील लिहिलं तरी हरकत नाही. मुलींनीही गणेश पाटील सेंडर म्हणजेच पत्र पाठवण्याचं नाव लिहिलं हरकत नाही, किंवा गणेश पाटील लिहिलं तरी हरकत नाही. अँड गणेश पाटील और गौरी पाटील इज फ्रॉम मुंबई, म्हणजे ते कुठून पत्र लिहित आहेत? मुंबईवरून. हिज ॲड्रेस इज मुंबई. हिज ऑर हर ॲड्रेस इज मुंबई. ओके, मग आता आपण पत्र लिहायला सुरुवात करूया. हु इज द सेंडर? गणेश पाटील. सो इन अवर फिक्स फॉर्मॅट फर्स्ट ब्लँक प्लेस वी हॅव टू राईट गणेश पाटील. ओके, आफ्टर गणेश पाटील कॉमा. पहिल्या रिकाम्या जागी सेंडर नेमच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? गणेश पाटील किंवा गौरी पाटील. आता त्यांनी ॲड्रेस दिला आहे मुंबई, म्हणून आपण तिथे मुंबई ॲड्रेस लिहिला. गणेश पाटील लिहिल्यानंतर कॉमा देणं गरजेचं आहे आणि मुंबई ॲड्रेस कंप्लीट झाला म्हणून फुलस्टॉप देणं गरजेचं आहे. तसेच गणेश पाटीलचा जी आणि पी हे दोन्ही अक्षरं, पाटीलचा पी आणि गणेशचा जी हे कॅपिटल लिहा. मुंबईचा एम कॅपिटल लिहा. कॅपिटलायझेशनला मार्क असतात. त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ॲड्रेस लिहायचा असेल तरी लिहू शकतात. आणि ज्यांनी गौरी पाटील लिहिलं आहे त्यांनी गौरी पाटील नंतर कॉमा द्या, मुंबईनंतर फुलस्टॉप द्या आणि त्याच्यानंतर डेट लाईन लिहा. डेट लाईन ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहितायत ती डेट तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ती तुम्ही अशी लिहू शकतात 25/9/2020 किंवा 25 सप्टेंबर 2020 अशीही लिहू शकतात किंवा सप्टेंबर 25, 2020. कोणताही पॅटर्न वापरा, मात्र न्यूमरिकल पॅटर्न वापरला म्हणजेच 25/9/2020 तर स्पेलिंग मिस्टेक होत नाही, त्यामुळे हा पॅटर्न सोपा पडतो. डेट लाईन लिहिल्यानंतर म्हणजेच डेट लिहिल्यानंतर फुलस्टॉप द्यायला विसरू नका. डेट लाईन लिहिल्यानंतर फुलस्टॉप दिल्यानंतर एक लाईन ब्लँक सोडा स्पेस म्हणून किंवा पॅरेग्राफ म्हणून. त्याच्यानंतर माय डिअर टिंबटिंब रिकामी जागा सोडली होती आपण फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युलामध्ये. ओके, तिकडे तुम्ही लिहायचं आहे माय डिअर फादर बिकॉज यू आर रायटिंग अ लेटर टू युअर फादर आस्किंग परमिशन टू जॉईन गोवा टूर. ओके, सो तुम्ही फादरला पत्र लिहितायत. जर तुम्ही हे फ्रेंडला पत्र लिहित असतात तर माय डिअर फ्रेंड, माय डिअर राज, माय डिअर राणी फ्रेंडचं नाव तुम्ही लिहू शकतात, पण वडिलांना एकेरी नावाने उल्लेख करू नका. ओके, मग जेव्हा जेव्हा तुम्हाला फादर, मदर,
पत्र लिहायला सांगितलं जाते तेव्हा माय डिअर डॅड, डॅड इट्स ओके, माय डिअर डॅड, माय डिअर मदर, माय डिअर मॉम, आणि त्याच्यानंतर कॉमा द्यायला मात्र विसरू नका. त्याच्यानंतर एक लाईन सोडून द्या. देन राईट our first para, fixed format as it is. Okay, then from thank you to best of spirit, you have to write paragraph as it is. Then leave one line as a paragraph, then write second paragraph. Our formula is I write this letter to tell you about dash dash dash. Now you have to frame the sentences here. I write this letter to tell you about. हे पत्र कशाविषयी तुम्ही लिहितायत तो तुम्हाला विषय तिकडे लिहायचा आहे. आता विषय प्रश्नामध्ये शोधा बघू. राईट अ लेटर टू फादर आस्किंग परमिशन टू जॉईन युअर स्कूल टूर टू गोवा. म्हणजेच तुम्हाला स्कूलच्या पिकनिकला गोव्याला जायचं आहे म्हणून त्याची परमिशन मिळवणारं पत्र लिहा. मग काय लिहाल? आय राईट दिस लेटर टू टेल यू अबाउट स्कूल टूर टू गोवा. विद्यार्थी मित्रांनो, यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. हा जो तुम्हाला मुद्दा दिला आहे ना, ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्ही पत्र लिहित असताना कुठेही तुम्हाला आवश्यक वाटतील ते मुद्दे तुम्ही ॲड करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण पहिलं सेंटेन्स बघितलं, आय राईट दिस लेटर टू टेल यू अबाउट स्कूल टूर टू गोवा. आता आपण वडिलांना काय सांगतोय की आमची शाळेची पिकनिक कुठे चाललेली आहे? गोव्याला चाललेली आहे, बरोबर. पण आता लेटर रायटिंगचा तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये ट्रिप कधी जाते त्या डेटचा उल्लेख नाही आहे. म्हणजेच त्या जागी तुम्ही तुमचा स्वतःचा मुद्दा वापर करून तुम्ही तिथे लिहू शकतात. काय लिहू शकतात? आय राईट दिस लेटर टू टेल यू अबाउट स्कूल टूर टू गोवा ऑन 25 ऑक्टोबर 2020. आता किती दिवस ट्रिप जाणार आहे? म्हणून फॉर 3 days. आता सेकंड सेंटेन्स कसं बनवाल? आता बघा, काही विद्यार्थ्यांना सेंटेन्स बनवता नाहीत, त्यांच्यासाठी सोपी आयडिया सांगतो. इथे तुम्हाला मुद्दे दिले आहेत, बरोबर. ह्या मुद्द्यावरूनच तुम्ही सेंटेन्स बनवू शकतात. बघा कसं ते. पहिला मुद्दा आहे विजिट सिनिक ब्युटी. आता ह्या मुद्द्यावर तुम्ही एक वाक्य आरामात बनवू शकतात. बघा, गोवा इज अ सिनिक ब्युटी. मी फक्त विजिट शब्द काढून टाकला आणि बनवलं वाक्य गोवा इज अ सिनिक ब्युटी. किंवा वी आर गोइंग टू विजिट सिनिक ब्युटी असंही म्हणू शकतात. गोवा इज अ प्लेस ऑफ सिनिक ब्युटी. किंवा वी आर गोइंग टू विजिट सिनिक ब्युटी इन गोवा. सेकंड पॉईंट बघा, एन्जॉय सी फूड अँड लाईफ इन गोवा. आता ह्याच्यासाठी मी काय केलं, फक्त व्ही घेतला कारण आपण सर्व एकत्र जाणार आहोत. वी आर गोइंग टुगेदर, सो आय हॅव टेकन व्ही अँड हेल्पिंग वर विल बिकॉज इट्स इन फ्युचर. आपण भविष्यामध्ये जाणार आहोत म्हणून काय घेतलं, विल हे सहायकारी क्रियापद घेतलं आणि वाक्य काय बनवलं, वी विल एन्जॉय सी फूड अँड द लाईफ इन गोवा. होते सेंटेन्स. त्याच्यानंतर एक्स्ट्रा ॲडिंग तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन अर्थ. काय केलं, गोवा इज अ लिव्हिंग पॅराडाईज ऑन अर्थ. फक्त गोवा घेतला आणि इज घेतला, झालं वाक्य. अर्थ नंतर फुलस्टॉप दिला. नेक्स्ट पॉईंट, विजिट टेम्पल अँड चर्चेस. आता पुन्हा मी व्ही घेतलं, वी विल विजिट टेम्पल अँड चर्चेस इन गोवा. किती शब्द ॲड केलेत मी? 4 शब्द, बरोबर. वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल करायला विसरू नका, कॅपिटलायझेशनला मार्क आहेत. फुलस्टॉप कॉमा द्यायला विसरू नका. एक्सपिरियन्सेस बोटिंग अँड ऑल वॉटर स्पोर्ट्स हा तिसरा मुद्दा आहे. पुन्हा तोच घेतलं, वी विल एक्सपिरियन्सेस बोटिंग अँड ऑल वॉटर स्पोर्ट्स इन गोवा. पुन्हा सेम पॅटर्न वाक्य होते. कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल सी बीचेस. कसंही वाक्य बनवू शकतात. देर आर कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल बीचेस इन गोवा होते. किंवा वी विल एक्सपिरियन्स कम्फर्टेबल स्टे अँड एन्जॉयबल सी बीचेस इन गोवा असंही बनवू शकतात. ह्याच्यात तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता कम्फर्टेबल स्टेमध्ये. फॉर एक्झाम्पल, देर आर 3 स्टार 4 स्टार अँड 5 स्टार हॉटेल्स इन गोवा. There are various kinds of water sports in Goa such as scuba diving, banana boat ride, parasailing, speed boating, etc. After completion of point, leave one place and now come to the main point. Ask father for a permission. So write one sentence. So, Dad, please give me a permission to attend our school tour to Goa. आता गोव्याला जायची परमिशन पप्पांजवळ तुम्ही मागतायत. पप्पा मला परवानगी द्या गोव्याच्या टूरला जायला. आता पैसे मागावे लागतील ना, ट्रिपचे पैसे काही ना काही खर्च होणारच आहेत. इट कॉस्ट 2000 rupees पर हेड. माय ऑल फ्रेंड्स विल बी देअर. डॅड,
Please send me 2000 rupees for tour and some extra money for shopping. After second paragraph, leave one line as a space or paragraph. Then write our fixed paragraph. Last para. Rest all is okay. Give my regards to elder love to all. Eagerly waiting for your favorable reply. Do write me soon. We will meet soon. Nothing more to pain. My prayers are always with you. Leave one line and miss you all a lot. Leave one line. Then write bye bye. Then also leave one line. Yours lovingly, Ganesh Patil. You can write here yours lovingly, yours truly, yours loving son, yours loving daughter, whatever it is. ज्यांनी गणेश पाटील नाव लिहिलं आहे त्यांनी खाली गणेश पाटील नाव लिहा. ज्यांनी गौरी पाटील लिहिलं आहे त्यांनी गौरी पाटील लिहा. पण कृपया विद्यार्थ्यांनो इथे सही किंवा A.B.C XYZ असं काही लिहू नका. जे सेंडर नेम तुम्हाला दिलेलं आहे तेच इथे लिहा. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. तसेच मनोवेदक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर मिळेल. तसेच आपल्या मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करा.